जॉईन व्हा सर्वांनी, जॉईन व्हा. चला सर्वांनी जॉईन व्हा. यस, नमस्कार, सर्वांनी जॉईन व्हा. यस, जाहिरात आली न आली, का आलेली जाहिरात पळून गेली, सर्व गोष्टी. हां, चला जॉईन व्हा. पहिल्यांदा हे टेलिग्राम चॅनलमध्ये लेकरांची फसवणूक करून दसऱ्याच्या तारखेला आपले दुकानं मोठे करून गोरगरीब लेकरांना लुटणाऱ्या प्रथम तमाम भिकार चोटांचा धिकार असो. कळलं का? म्हणजे अरे टेलिग्राम चॅनलवर एखादी गोष्ट खरी खोटी मांडताना थोडा एवढा तरी अभ्यास करा की काय खरं असते काय खोटं असते. महाराष्ट्रातले लेकरं कोमात गेले का नाही? है ना, रपकन 36 दिवसाचा कालावधीन बाप रे मरत होतं ना ते. अरे बाप लेच भारी लिहिलं होतं त्याने एकानं. मी तर कोमातच गेलो. कोणाचं चॅनल होतं काय माहिती बाबा. हो, लय भारी लिहिलं होतं त्यानं. 51 दिवस 12 तास 25 मिनिट 47 सेकंद फॉर्म भरायला तारीख दिली म्हणा. कळलं का? हा, टेलिग्राम चॅनल. ओके, तर ती तारीख बाळांनो 2020ची होती. 2020 मध्ये पहा, लक्षात घ्या. आता मेन गोष्ट तुम्हाला माहित असेल तर 2020ला कोरोना होता. 22 मार्चला आपण जनता कर्फ्यू पाळला होता. 30 एप्रिल पर्यंत लक्षात घ्या, 30 एप्रिल पर्यंत पहिला आपला लॉकडाऊन होता. आणि असं करता करता 2020 हे वर्ष आपल्या लाईफमधून बर्बाद झालं होतं. आणि मग तुम्हाला माहित असेल की 20 मध्ये फॉर्म भरायचा काही कुठलाच नव्हता. 19 मध्ये तुम्ही जे फॉर्म भरले होते त्याचा पेपर 21ला झाला होता. 2019ला तुम्ही जे फॉर्म भरले का त्याचा पेपर 21ला आला होता. आणि मग तुम्हाला एवढ्या गोष्टी कळाव्यात की बाबा कोणी जर एखादी माहिती डमी केली असेल, आपल्याला फसवण्यासाठी केली असेल, तर मग टेलिग्राम चॅनल कोणतं जॉईन करायचं, कोणत्या टेलिग्राम चॅनलला काय खरं असते. आता ह्या टेलिग्राम चॅनल वापरणारे 10 जण आहेत. कळलं का? 10 जण मग चॅनल हे करतात. ते म्हणाल लगेच कोणतरी पाहिलं की झपकन टाकलं नवीन ब्याज ऑफर 20 रुपयात कोणती बी ब्याज आहे का नाही. कळलं? हा, पण पहिली गोष्ट लक्षात घ्या की बाबा आपलं कॉम्पिटिशन आपल्या सोबत आहे. जानता हूं मंजिल कहाँ है, अभी तो मैंने इरादा किया है, ना हारूंगा जिंदगी में कभी, ये मैंने औरों से नहीं आपने आपसे वादा किया है. मग मेन गोष्ट काय की जरी हे खोटं असेल नो प्रॉब्लेम, जाहिरात तर खोटीच आहे. का? आई शपथ सांगतो 4 एसपी फोन लावलाय. आता लक्षात घ्या, डीजी ऑफिस कडून पहिल्यांदा एसपी ला कळवलं जाते असं परिपत्रक आलंय, तयार राहा. आणि त्याच्या अगोदर भरती येण्या अगोदर बाळांनो एक महत्वाची गोष्ट असती. ती महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये भरती होणार आहे पहिल्यांदा त्या जिल्ह्यामध्ये असा आवक जावकचा एक भला मोठा फॉर्म येतो. तिथं संगणकीकृत साहित्य ह्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलल्या जाते. आणि त्या ठिकाणी चेस्ट नंबरचं काम चालू होते. कळलं का? चेस्ट नंबरचा फोटो असा बाहेर फेकला जातो की आता आम्ही कामाला लागलो. कळलं का? त्यानंतर ग्राउंड, त्याच्यानंतर प्रिंट मीडिया, त्यानंतर साहित्य, प्रादेशिक यांच्याबद्दल प्रत्येक एसपी ऑफिस पहिल्यांदा एक निविदा जाहीर करते, एक सूचना जाहीर करते. आणि मग सूचना जाहीर झाल्यावर मग असती तुम्हाला भरती. बरं, त्याही नंतर तुम्हाला माहित असेल की बाबा नुकतीच एक बॅच चालू झाली. पहा, झाली का? महाज्योतीचे पेपर चालू झाले का रे? त्याच्यानंतर टार्टीची दुसरी बॅच चालू झाली का भाऊ आदिवासी मुलांसाठी?
झाला का नाही पेपर? बार्टी. त्याच्यानंतर अल्पसंख्याकाचा कामकाज चालू आहे का नाही? तर अल्पसंख्याकाची बॅच झाल्यावर म्हणजे यांना प्रशिक्षण असतंय 100 दिवसाचं. यांचं प्रशिक्षण झाल्यावर 10 ते 15 दिवसामध्ये गव्हर्नमेंट जाहिरात काढत असते. म्हणून आगाव कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. तो कार्यक्रम फेक होता, ती बातमी चुकीची होती. 2020 मध्ये देखील तशी जाहिरात आलेली नाही. हे बी लक्षात घ्या. तुम्हाला माहित आहे 2020 तुम्ही तुमच्या लाईफ मधून डिलीट मारलेला आहे. कोरोना ना किसी को किसी ने ना देखना, दॅट्स कॉल्ड कोरोना होता ना. तर म्हणून हे गोष्ट लक्षात घ्या. काय लिहिलो तर बापरे. अर्ज सुरू करण्याची तारीख 7/10/2020 ईच. अर्ज बंद होण्याची तारीख 7/11/2020. ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 7/11/2020. आता पहा, आता काय झालंय? हा, हे कधीच आहे? 2020च. आता यांनी केलं काय पहा, यांनी लय भारी केलं ना. 3 तारीख अर्ज सुरू होण्याची तारीख 7/10/2020 होती का? यानं 25 केलं. अर्ज बंद होण्याची तारीख जी 7/11/2020 होती का? यानं 25 केलं. ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख होती का? ती त्यानं 25 केली. आणि मग अधिक सूचना बिचना तुला असं दिसलं इंस्टाग्राम, तू कोमात. अरे बापरे, आता मी 1600 मीटर कसं पळू, आता मी 100 मीटर कसं पळू. मी तिला पुस्तक दिलं होतं, तिच्याकडून काही आणून काही वाचून आता मग होईल काय. मग इथं शेवटचीच भरती आहे, मला नेमकंच वय वाढ भेटली. ताण आला का नाही तुला? आला का नाही ताण? ताण घ्यायचा नाही. म्हणून मी सांगितलं इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर किंवा कुठल्याही चॅनलवाल्यांना विनंती आहे, मुलांच्या आयुष्याला घोडे लावण्याचं काम करू नका. दसरा आलाय, तुम्ही ऑफर दिली, पोरं बॅचमध्ये आले, नो प्रॉब्लेम. पण आता आली भरती, लागा तयारीला. जोपर्यंत एखादी गोष्ट तुम्हाला सत्य कळत नाही, मी काही जणांना मुद्दाम मेसेज पाठवले की सर ये क्या है, सच है क्या? नाही सर, हे चुकीचं आहे. कळलं का? हे चुकीचं आहे म्हणे. असं DG ऑफिसहून आम्हाला कुठलाही आदेश आला नाहीये. आणि म्हणून लक्षात घ्या, मी तुम्हाला एक वाक्य बोललेलो आहे, ऑक्टोबर महिन्यामध्ये मात्र जाहिरात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे. आज दसरा आहे, आज विजयादशमी म्हणजे प्रभू श्रीरामाने रावणाचा केलेला वध असेल, म्हणजे विजयादशमी असेल. त्यानंतर आपल्या भारताचे राष्ट्रपिता बापू म्हणजेच गांधीजी यांची जयंती आणि बाबासाहेब आंबेडकर यांची काय आहे तर धम्मचक्र परिवर्तन दिन. कळलं का? सम्राट अशोक. म्हणून लक्षात घ्यायचं पोरं, कुठल्याही गोष्ट आऊचा भाऊ करायचा नाही. काही लोक आवळा दाखवून कवळा करत असतात, कारण त्याला माहिती आहे सर्वाधिक जास्त पैसे कमवण्याचं साधन म्हणजे पोलीस भरती आहे. सर्वाधिक जास्त पैसे कमवण्याचं साधन म्हणजे काय आहे? पोलीस भरती आहे. आणि पोलीस भरतीच्या पोरांना कोणालाही घुमवता येते हे अनेक क्लासवाल्यांना कळाले. त्याच्यात मी काय वावगा नाही. गव्हासोबत किडे रगडत असतात. मलाही माहिती आहे तुम्हाला काय येते, तुम्हाला कसं फसवता येते, नवीन बॅच कशी काढायची. मी बी त्याच्यातलाच आहे. कळलं का? पण माझ्याकडे सध्या सोर्स आगळे वेगळे आहेत. भाषण ठोकायचे पैसे आहेत माझ्याकडं, हे का ना. मी आता एक रेतीचं टिपर घेतलंय, त्याचे पैसे आहेत. कळलं का? मी गावात एक नवीन 2 उद्योग तयार करायलो, त्याचे पैसे आहेत. कळलं? त्यामुळे विनंती आहे, आतापर्यंत तुम्ही करत होता तशीच भरती तयार करत असता. कुठल्याही चॅनलवर जोपर्यंत माहिती आहे ती माहिती लक्षात द्यायचं. ज्या सरकारी वेबसाईट असतात त्यावर सर्च केल्याशिवाय, त्यावर एखादी गोष्ट खरी असल्याशिवाय तिच्यावर विश्वास ठेवायचा नाही. ताण घेऊ नका. आणि जरी भरती आली तर आतापर्यंत, कारण लक्षात घ्या, आपण जे युद्ध जिंकणार आहे ते युद्ध 364 दिवस केलेल्या मेहनतीचे, ते 1-2 दिवसाच्या मेहनतीसाठी नाही आहे. पण आपलं कॉम्पिटिशन आपल्यासोबत आहे. बढियापैकी तयारी करायची आहे. आपले पुस्तकं कोणाला दिले असतील तर ते जमा करा आणि आणखी अभ्यासाला लागा. कारण मी तुम्हाला सांगितले 3 महिन्याचा कालावधी बाळांनो तुम्हाला भेटणार आहे. 3 महिन्याचा कालावधी आपल्याला भेटला तर लक्षात घ्या, ग्राउंडला आणि पेपरला समजा 4-1 महिन्याचा कालावधी जरी भेटला आपल्याला तरीही बढियापैकी तयारी आपली होते. पूर्ण सिलेबसला छान पद्धतीनं रिव्हिजन देता येते. आणि या भरतीमध्ये गुलाल आपलाच. या भरतीमध्ये आपल्या अंगावरला गुलाल.
कळलं का? आपल्या बापानं पाहायला पाहिजे, त्या गुलालाचा भागीदार आपला बाप झाला पाहिजे. पण काही दलिंदर मला म्हणतात सर तुमचा क्लास कुठे आहे? हे का नाही? काय म्हणाला तुमचा क्लास कुठे आहे? मी एक डायलॉग ऐकला होता, हे का नाही? बरं बरं, हो, निवडणुकीचा आणि भरतीचा काहीही संबंध राहणार नाही, लिहून घ्या. निवडणुकीचा आणि भरतीचा काही संबंध राहणार नाही. सर तुमचा क्लास कुठं आहे? डायलॉग होता है, बादशाह के गली में आके उसका पता नहीं पूछते, किताबों में झुके हुए सर के बच्चे ही बता देते हैं कि कांगणे सर का क्लास कहाँ है. कळलं? मार्केट जाम आहे भाऊ आपल्यामुळे सध्या. ओके, हां, त्यामुळं कुठल्याही आमिषाला, कुठल्याही फेक न्यूजला, आणि ज्यानं अभ्यास केलाय, ज्यानं मेहनत केली आहे, जो वर्षानुवर्ष लॅबमध्ये पुस्तकात गुंतलेला आहे, जो बाकीच्या कुठल्या वायफळ गोष्टीमध्ये गुंतलेला नाही, त्याला बाकी जगात काय चाललंय याच्याशी घेणं देणं नाही, त्या पोराला भरती उद्या उद्या, आज उद्या का 7 तारखेला फॉर्म चालू द्या, डज नॉट मॅटर. त्याचा कॉम्पिटिटर कोणी नाही. कारण शांततेच्या काळात घाम गाळल्यावर युद्धाच्या काळात अतिरिक्त रक्त सांडण्याची गरज पडत नाही. त्या पोरांचं यश कोणी हुलकावून लावू शकत नाही. बाळांनो, सर्वांना भरभरून शुभेच्छा. आज दसऱ्यांच्या सर्वांना शुभेच्छा देतो. तुमच्या जीवनामध्ये यश, कीर्ती, आरोग्य, धनसंपदा, समृद्धी ह्या सर्व गोष्टी भरभरून येवोत. तुमचे जे स्वप्न असतील ते पूर्ण होत आहे ना. पण दोघांचं स्वप्न एकच असेल की ती मला बोलाव तर तिसरी आल बोलो, आणि तू आसमान से टपका, खजूर पे लटकान, घरकाना घाटका, असे ते दिवस येऊ. तर सर्व लेकरांना भाई वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो. दसऱ्याच्या शुभेच्छा, त्यानंतर धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा, त्यानंतर आपले बापूसाहेब महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या देखील शुभेच्छा. तर ही बातमी, ही न्यूज खोटी असल्यामुळं ताण घ्यायचा नाही. जसा अभ्यास करत होता तसंच करत राहा. ओके, सर्वांना शुभेच्छा. 2020चं परिपत्रक जशाला तसं एडिट करून 2025 केलेलं आहे, म्हणून सुधरा आणि इतर लेकरांच्या आयुष्यासोबत बिनाकामी खेळू नका. कुठल्याही खोट्या नाट्या बातम्या पसरून लेकरांना ताणात आणू नका, लेकरांना डिप्रेशनमध्ये आणू नका. कारण एखादं चांगला अभ्यास करणारं पोरगं पटकन एवढ्या लवकर कसं काय भरती आली म्हणून टेन्शन घेईल. आणि काय होतं माहिती आहे का, या काळात सध्या पोरांचं सर्वात बेकार हे झालंय की त्याला समजून घेणारा कोणी नाही, म्हणून त्या लेकरांना डिप्रेशनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू नका. केवळ रीलमध्ये दाखवून रिअल जी परिस्थिती आहे ती वेगळी असते, तेच करण्याचं काम करा. लेकरांसोबत राहा, ज्यांची परिस्थिती वाईट आहे त्यांना साथ देण्याचं काम करा. ओके, चलो, बादशाह के गली में आके उसका पता नहीं पूछते. चला थांबू आपण. सर्वांना बाळांनो शुभेच्छा. बातमीवर कुठलाही विश्वास ठेवायचा नाही, बढियापैकी तयारी चालू ठेवा. भरती कधी हो, 3-4 महिन्याचा कालावधी आहे, आणि या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये VK क्लास ॲप, मी तुम्हाला सांगितलं 5000 विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ मीच ठेवणार आहे. त्यामुळे ताण घ्यायचा नाही, त्याचा तुला भागीदार व्हायचे. त्यासाठी शुभेच्छा देतो. कळलं का? तुला जिंदगीत कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेममध्ये नक्की साथ देईल, हा एक विश्वास या ठिकाणून देतो. थांबतो. सर्वांना शुभेच्छा बाळांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. काय म्हणाले?